हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। माझ्या दाढीने जर काडी फिरवली तर तुमची लंका जळून खाक होईल। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर। माझ्या नादी लागू नका, आडवा आला की सोडत नाही, शिंदेंचा ठाकरेंना इशारा। पक्ष चोरला, वडील चोरले, लहान मुलासारखे बोलतात, बाळासाहेब चोरायला वस्तू आहेत का? शिंदेंचा ठाकरेंना खोचक सवाल। पक्ष फोडले पण संपवण्याचं पाप केलं नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। तर ठाकरे लोकशाहीमध्ये पक्ष बाप चोरण्याची भाषा करतात, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज, अतुल भातखळकरांची टीका। उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। कन्नड, गंगापूर आणि वैजापूरमध्ये ठाकरेंच्या सभा होणार। मराठा आरक्षणासाठी 16 तारखेला विशेष अधिवेशन होण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होणार निर्णय। आरक्षणाबाबतचं विधेयक अधिवेशनामध्ये मांडले जाण्याची शक्यता। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस। सगळे सोयरेबाबतच्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर करण्याची मागणी। राजकारणात माझ्यासोबत दगाफटका, राजकीय वनवासही मिळाला, मात्र आता आधीपेक्षा 10 पट जास्त लोकांचं प्रेम मिळतंय। भाजपच्या गाव चोलो अभियानातून पंकजा मुंडेंचं विधान। शरद पवार आणि त्यांच्या सोबतीच्या सर्वांनी पुनर्विचार करावा। अजित पवार गटाच्या मेळाव्यात भुजबळांचं वक्तव्य। नेत्यांनी पुनर्विचार केला नाही तर किमान थांबायला हवं। भुजबळांचा अप्रत्यक्षपणे पवारांना टोला। ज्यांनी पक्ष स्थापन केला, उभारणी केली, त्यांच्या हातातून पक्ष काढून दुसऱ्यांना दिला। पवारांची निवडणूक आयोगावर टीका, तर सुप्रीम कोर्ट योग्य न्याय देईल, शरद पवारांची प्रतिक्रिया। शरद पवार आज कल्याण, उल्हासनगरच्या दौऱ्यावर। स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार। उल्हासनगरमधील एल्गार परिषदेला हजेरी लावणार। दादा मुख्यमंत्री बनल्याशिवाय शांत बसायचं नाही, अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याचा नेत्यांचा निर्धार। तर जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री करू नका, आधी पक्ष संघटना मजबूत करा, दादांनी आपल्याच नेत्यांचे कान टोचले। आमच्या दादांवर मर्यादा सोडून बोलाल तर ते जसे समोरून येतील तसे शिंगावर घ्यायची तयारी ठेवा। धनंजय मुंडेंचा मेळाव्यातून शरद पवार गटाच्या नेत्यांना इशारा। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी। कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। शिवरायांना रामदास स्वामींनी घडवलं, योगींच्या विधानानं पुन्हा एकदा नवघमासान। तर जिजाऊ याच शिवरायांच्या गुरु, काही लोक चुकीचं सांगतात, शरद पवारांची योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका। नागपूर जिल्ह्यासह विदर्भामध्ये दुसऱ्या दिवशी गारपीट आणि अवकाळी पाऊस। गारपिटीमुळे भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान। सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, गारपीट आणि अवकाळीनं झालेल्या नुकसानाची भरपाई मिळणार, मुख्यमंत्री शिंदेंचं शेतकऱ्यांना आश्वासन। जळगाव शहराचा आज पाणीपुरवठा बंद राहणार। जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार, पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। राज्य शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारीला होणार। 6000 परीक्षा केंद्रांवर 9 लाख विद्यार्थी परीक्षा देणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।